नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी यूट्यूब चॅनलवर. आजची बातमी आहे मनाला चटका लावणारी. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बिग बॉस मराठी 6 कडे आणि या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री दीपाली सय्यद सध्या घरात गेम खेळत आहे. पण ती घरात असताना तिच्या आयुष्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हो मित्रांनो, दीपाली सय्यदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 2 फेब्रुवारीला दीपाली यांच्या सासूबाईचे निधन झाले. मात्र सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे दीपालीला अजूनही याची काहीच माहिती नाही. कारण ती सध्या बिग बॉसच्या घरात आहे, जिथे बाहेरच्या जगाची कोणताही संपर्क नसतो. दीपाली सय्यद यांनी 11 जानेवारी 2026 रोजी बिग बॉस मराठी 6 मध्ये ग्रँड एंट्री केली. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी दमदार उपस्थिती दाखवली. त्यांचा खेळ, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचे स्पष्ट बोलणे प्रेक्षकांना खूप आवडत आहे. पण याच काळात त्यांच्या आयुष्यात एक मोठं दुःख दार ठोठावत आहे. दीपाली यांचा पती बॉबी खान यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की मला सांगायचं नव्हतं, पण नुकतंच माझ्या आईचं निधन झालंय आणि माझी आई दीपालीच्या खूप जवळची होती. बॉबी खान पुढे म्हणाले, दीपालीला माझ्या आईला मुलीसारखी होती. माझी आई तिला नेहमी म्हणायची, तू बिग बॉस जिंकलीस तेव्हा मी येईन. पण नशिबाने वेगळंच काही ठरवलं होतं. सध्या दीपालीला या घटनेची माहिती दिलेली नाही, कारण ती बिग बॉसच्या घरात चांगला खेळ खेळत आहे. बॉबी खान म्हणाले, जेव्हा तिला हे कळेल तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसेल. हे ऐकून खरंच मन सुन्न होते. दीपाली सय्यद यांचं आणि त्यांच्या सासूबाईचं नातं खूप खास होतं. घरातील अनेक निर्णयामध्ये सासूबाईचा मोठा वाटा असायचा. बॉबी खान यांनी सांगितलं की माझ्या आईने घर सांभाळायला मला खूप साथ दिली. आई आणि आजी दोघीही एकमेकींच्या खूप जवळ होत्या. दीपाली सय्यद नेहमी आपल्या सासरच्या मंडळीचं कौतुक करताना दिसत आहे. त्यांनी अनेकदा सांगितलं आहे की त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या पतीचा आणि कुटुंबाचा मोठा पाठिंबा आहे. दरम्यान बॉबी खान हे लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आणि बिझनेसमॅन आहेत. 300 पेक्षा जास्त मालिकांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. दीपाली आणि बॉबी यांची ओळख एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्न केलं. त्यांचा आंतरधर्मीय प्रेमविवाह झाला, पण कुटुंबाने त्यांना पूर्ण साथ दिली. आज दीपाली बिग बॉसच्या घरात हसताना दिसत आहे. टास्क जिंकण्यासाठी मेहनत घेत आहे. इतर स्पर्धकांसोबत वाद घालत आहे. पण बाहेर तिच्या आयुष्यातील एक आधारस्तंभ कायमचा निघून गेला आहे. ही परिस्थिती किती कठीण असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. प्रश्न असा आहे, बिग बॉस टीम दीपालीला ही बातमी सांगणार का, की ती शो संपेपर्यंत थांबणार? कारण अशा परिस्थितीत स्पर्धकाला माहिती देणं की न देणं हा खूप मोठा निर्णय असतो. दीपाली सय्यद सध्या खूप मजबूतपणे गेम खेळत आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि संयम पाहून प्रेक्षक प्रभावी झाले आहेत. पण जेव्हा त्यांनी ही बातमी कळेल तेव्हा त्यांच्या मनावर काय परिणाम होतील हे पाहण्याची तितकंच वेदनादायक असेल. मित्रांनो, जीवन किती अनिश्चित आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट होतं. आपण आपल्या स्वप्नाच्या मागे धावत असतो, पण कधी कधी नियती वेगळंच काही ठरवते. दीपाली सय्यद यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि दीपाली मजबूत राहो, हीच प्रार्थना. तुमचं काय मत आहे? बिग बॉस टीमने तिला लगेच माहिती द्यायला हवी का, की शो संपेपर्यंत थांबायला हवं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.